झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळे शहरातील शनीनगर भागात एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसात अपघाती मृत्यूची नोंद झाली असली तरी तरुणांच्या नातेवाईकांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. शहरातील शनीनगर भागातील रहिवासी असणाऱ्या गणेश पिंटू मोरे या तरुणाचा काल 4 फेब्रुवारी रोजी रात्री संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर तालुका पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेहावर हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. मात्र गणेश मोरे याच्या मृत्यूबाबत नातेवाईकांनी संशय व्यक्त केला असून हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप करत खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याबाबत पोलीस ठाण्यात नातेवाईकांनी गदारोळ केला. दरम्यान पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्राथमिक तपासात हा अपघात असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. त्यानुसार अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून पोलिसांचे एक पथक चौकशीसाठी रवाना करण्यात आले. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.